एकनाथ खडसेंचा रात्रीपर्यंत राजीनामा, भाजपच्या सूत्रांची झी24 तासला माहिती। मुख्यमंत्री आणि अमित शहांच्या भेटीत शिक्कामोर्तब, फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट। खडसेंच्या राजीनाम्यासाठी अंजली दमानी यांचा आझाद मैदानावर उपोषण, तर खडसे समर्थकही आझाद मैदानात जमले। खडसेंवरील आरोप खोटे असल्याचा दावा। पक्षात एकाकी पडलेले खडसे मीडियापासूनही लांब, पत्रकारांशी बोलणं टाळलं। खडसे दिल्लीला घेण्याची शक्यता, मुंडे गटाच्या पाठिंब्यासाठी खडसे समर्थकांची मुंबईत पोस्टरबाजी। विधान परिषद उमेदवारीवरून पदाधिकाऱ्यांच्या नाराजीची मुख्यमंत्र्यांकडून दखल, नाराज नेते मात्र बैठकीपासून दूर। उद्यापर्यंत कोण माघार घेणार याची उत्सुकता। मुंबईच्या कुलाब्यात मेट्रो हाऊस इमारतीला भीषण आग, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। 2 तासांपासून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। नागपूरमध्ये घरातील कूलरचा शॉक लागून एकाच घरातल्या 3घांचा मृत्यू, मृतांमध्ये 2 महिला आणि एका पुरुषाचा समावेश। माणकापूर भागातील घटना। नव्या बांधकामांचा नकाशा आणि परवानग्या महानगरपालिकेच्या वेबसाईटवरून तपासता येणार। ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी नाशिक मनपाचा उपक्रम, सातत्य राखण्याचं नागरिकांचं आवाहन। मान्सूनच्या तोंडावर राज्यात लोड शेडिंगचं सावट, कोयनेचा जलसाठा 11%वर, वीज पुरवठा ठप्प होण्याची भीती, तर कल्याणमध्ये विजेचा लपंडाव सुरूच। आणि अपघातातून बचावलेल्या DS कुलकर्णींना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, एक्सप्रेस वेवरच्या असुरक्षित वाहतुकीसंदर्भात श्वेतपत्रिका काढून मुख्यमंत्र्यांना सादर करणार।